एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी इंटरमिटंट फास्टिंग करू शकते का? आता जेव्हा फिमेल्सच्या बाबतीत ही गोष्ट येते तेव्हा निश्चितपणे हे समजून घ्यायची गरज आहे की आपली बॉडी ही हार्मोन्स वरती बेस्ड आहे. आपली बॉडी मोस्टली हार्मोन्सला रिस्पॉन्स करते. आता दीर्घकाळ जेव्हा आपण उपाशी राहतो किंवा दीर्घकाळ काही खात नाही तेव्हा तुमची बॉडी ही स्ट्रेस मध्ये जाते आणि त्यावेळेस फ्लाइट ऑर फाईट हा मोड ऍक्टिव्हेट होतो. हीच ऍक्यूट स्ट्रेस रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे तुमचा कॉर्टिसॉल लेव्हल हा राईज होतो आणि कॉर्टिसॉल लेव्हल हा एक स्ट्रेस हार्मोन राईज झाल्यावरती काय होतं तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती सगळा ताण येतो आणि इस्ट्रोजन लेव्हल डिस्टर्ब होते, त्यानंतर प्रोजेस्टेरॉन लेव्हल कमी होते, त्याचबरोबर थायरॉइड फंक्शन सुद्धा स्लो डाऊन होतं आणि ह्याचमुळे आपला वेट गेन होऊ शकतं, त्यानंतर स्किन इश्यूज होऊ शकतात, स्किन डल होऊ शकते, हेअर फॉल सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर इंटरमिटंट फास्टिंग चांगलं नाही का? नाही. तर इंटरमिटंट फास्टिंग हे कमी विंडो पासून सुरू करावं. म्हणजे 12 तासांच्या इंटरमिटंट फास्टिंगची विंडो तुम्ही ठेवू शकता. 7 वाजता रात्री तुमचं रात्रीचं जेवण हे झालेलं असावं आणि सकाळचं पहिलं मील हे 7 AM ला म्हणजेच सकाळी 7 वाजता तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंटरमिटंट फास्टिंगची विंडो ठरवून तुम्ही पुढे घ्यायचा अवलंब करू शकता आणि अशाच काही प्रॉब्लेम्ससाठी खाली दिलेल्या नंबरवरती निश्चित कॉल करा.